नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत प्लम केक। हा प्लम केक बाहेरच्या देशांमध्ये अंड्यापासून केला जातो आणि त्यासोबतच त्यामध्ये अल्कोहोल सुद्धा मिक्स करतात, पण आज आपण हा इंडियन पद्धतीने कसा करतात म्हणजेच एगलेस आणि त्यामध्ये कुठलाही अल्कोहोल मिक्स न करता आज आपण प्लम केक करणार आहोत। त्या बाहेरच्या देशांपेक्षा उत्कृष्ट अशी चव आपल्या या पद्धतीने केली तर लागेल। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि तो कसा करायचा ते आता आपण पाहून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। हा मैदा जो आहे तो आपण चाळूनच घेणार आहोत। त्यानंतर इथे मी एक मसाल्याची पावडर करून घेतलेली आहे, म्हणजेच त्यामध्ये आपल्याला 2 मिरी, 2 लवंग, थोडंसं दालचिनीचा तुकडा, थोडंसं जायफळ आणि थोडंसं सुंठ हे सगळं मिक्स करून आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची आणि ते सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। अशी ही मसाला पावडर आपण इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू आणि बदाम जे आहेत ते मी इथे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर हाफ कप दूध घेतलेला आहे। हे आपण दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरतीच घ्यायचं। त्यानंतर पिठी साखर हाफ कप घ्यायची। ही पिठी साखर पण आपण चाळून घेणार आहोत। त्यानंतर 1/4 कप तूप घेतलेला आहे रूम टेम्परेचरवर। त्यानंतर इनो जो आहे तो घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का इनो अवेलेबल नसेल तर तुम्ही हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे मी गार्निशिंगसाठी थोडेसे काळे मनुके आणि काजू आणि बदाम हाफ कट करून घेतलेले आहेत। आणि इथे मी काळे मनुके, साधे मनुके, चेरी, खजूर आणि टुटी फ्रुटी हे जे आहे ते ॲपल ज्यूस ॲपी जे मिळतं त्यामध्ये मी हे सगळं मिक्स करून ठेवलेलं। आपल्याला हे साधारण 8 तास भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे ते ॲपल ज्यूस जो आहे ते सगळं त्या मनुक्यांनी जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यांनी शोषून घेतलं पाहिजे। असं साधारण 8 तास हे भिजवून ठेवायचं। त्यानंतर इथे मी टीन जो आहे तो ग्रीस करून घेतलेला आहे। आता सर्वात आधी आपण बॅटर तयार करायला घेऊया। तुम्ही जर का इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरत असाल तर ते आपण इथे म्हणजे फक्त प्लम केकला हाफ टीस्पून वापरणार आहोत, कारण की यामध्ये आपण ॲपल ज्यूस वापरतो तर त्यामध्ये थोड्याशा प्रमाणात सोडा असतोच, म्हणून मग हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि हाफ टीस्पून बेकिंग पावडर अशी याला वापरायची। तर सर्वात आधी आपण पिठी साखर जी आहे ती चाळून घेणार आहोत। मी इथे स्पॅच्युला घेतला आहे म्हणजे लगेच चाळून होते। आपण त्यासोबतच इथे प्रीहीटला सुद्धा ठेवलेला आहे, म्हणजे केक करण्याच्या आधी 10 मिनिटं आधी प्रीहीट करायला ठेवायचं मीडियम फ्लेमवरती। आता आपण यामध्ये 1/4 कप तूप टाकलेलं आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। ही पिठी साखर जी आहे ती चाळूनच घ्यायची, नाहीतर त्याचे असे खडे होतात, गाठी होतात थोडक्यात। आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर आपण हे थोडंसं मिक्स करून घेतलंय। आता आपण यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत, जास्त नाही, थोडंसं। आणि आता परत मिक्स करून घेऊया चांगलं। आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मैदा टाकूया। हा मैदा पण आपण चाळून घेणार आहोत। 1 कप मैदा आपण इथे घेतलेला आहे। मैदा टाकून झाल्यानंतर आपण जी मसाला पावडर करून घेतली होती ती मी इथे टाकते। आपण इथे 2 चमचे टाकलेली आहे ती मसाला पावडर। आणि आता हे पण आपण थोडंसं मिक्स करून घेऊया। आणि आता आपण यामध्ये
दूध जे आहे ते टाकून घेऊया. हळूहळू टाकायचं आहे, एकदमच नाही. अजून थोडं टाकूया. आता आपण इथे सगळं दूध टाकलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे थोडंसं मिक्स केलं की आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स जो आहे तो टाकूया. 6 ते 7 थेंब टाकायचे. त्यानंतर आपण हे सगळं जे भिजवून ठेवलं होतं ॲपल ज्यूसमध्ये ते टाकणार आहोत. मी इथे 1/4 कपचे 2 कप असे ॲपल ज्यूस घेतला होता. तुम्हाला जेवढा हवा आहे म्हणजे तुम्ही जेवढे ड्रायफ्रूट्स घेतले असतील त्याच्या लेवलप्रमाणे तुम्ही घ्या ॲपल ज्यूस. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यासोबतच आपण आता इथे ड्रायफ्रूट्स जे आहेत काजू बदाम ते टाकणार आहोत. हे मी भिजवलेले नव्हते, ते थोडेसे क्रंची असे लागले पाहिजेत म्हणून मी भिजवले नाही. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण कलरसाठी इथे कोको पावडर जी आहे ती टाकणार आहोत. मी इथे आपला जो चमचा असतो त्याचे 2 चमचे कोको पावडर टाकलेली आहे. इथे कलर यूज करू नका, कारण की इथे कलर जे असतात ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. त्यामुळे मी इथे कोको पावडर यूज केली आहे. तुम्ही याऐवजी साखर जी आहे त्याचं कॅरमल करून सुद्धा कलरसाठी ते करू शकता, पण सिंपल वे म्हणजे कोको पावडर, म्हणून मी इथे कोको पावडर वापरली आहे. मी ही इन्ग्रेडियंट्समध्ये दाखवायचं विसरले होते. तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये इनो टाकूयात. इनो हा लास्टलाच टाकायचा म्हणजे आपला केक जो आहे तो चांगला फुगतो. आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता, ही अशी हवी. त्यामुळे दुधाचं प्रमाण जर का तुम्हाला अजून कमी जास्त असं वाटलं टाकावं असं अजून थोडंसं तर तुम्ही टाकू शकता. ही अशी कन्सिस्टन्सी त्याची व्हायला पाहिजे. तर इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे. आपण हे टीनमध्ये टाकून घेऊया. तर इथे टीन जो आहे तो मी आधीच ग्रीस करून घेतलेला आहे. ते असं मध्यभागी आपण हे सगळं टाकून घेऊया. आता आपण हे टॅप करूया म्हणजे त्याच्यामधले एअर बबल्स जे असतील ते फुटतील. तर 3 वेळा हे टॅप करायचं. आणि आता याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी हे जे मनुके आणि काजू बदाम टाकणार आहोत त्याला थोडासा मैदा लावायचा आणि हे असं लावून घ्यायचं म्हणजे ते वरती छान राहतात. आणि आता ह्यावरती आपण हे असे ठेवूया. तर आपण इथे गार्निशिंग जे आहे ते करून घेतलेलं आहे. आता आपण हे त्या मोठ्या भांड्यात पातेल्यामध्ये ठेवूयात. तर असं हे ठेवून द्यायचं. मी हे पातेलं जे आहे ते प्रीहीट करून घेतलेलं. आणि आता आपण याच्यावरती हे झाकण झाकूया आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करायचा आहे. साधारण 35 ते 40 मिनटं आपण हा केक जो आहे तो बेक करणार आहोत. तर आता आपण 40 मिनिटांनंतर बघूया. तर आपण इथे 40 मिनिटं केक बेक केलेला आहे. आता आपण बघूयात की हा बेक झालाय की नाही.
इथे थोडंसुद्धा बॅटर लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो चांगला बेक झालेला आहे. तर आता आपण हा गॅस जो आहे तो बंद करूया आणि आता हा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण अनमोल्ड करूया. इथे आपण हा केक जो आहे तो पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता आपण ह्याचे साईड्स ज्या आहेत त्या लूज करून घेऊया आणि आता अनमोल्ड करूया. वाव, तर इथे आपला केक जो आहे तो निघालेला आहे. आपण याला हळू असं ठेवून घेऊयात आणि आता हा केक आपण कट करून बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता किती स्पंजी झालेला आहे. हे पहा, खूप स्पंजी असा केक झालेला आहे, सगळीकडून मस्त स्पंजी असा झालेला आहे. आता आपण हा कट करून बघूया. वाव, कट पण किती लगेच असा होतोय. खूप सॉफ्ट अँड स्पंजी असं झालेलं आहे. हे पहा, आपला केक जो आहे तो किती स्पंजी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे त्याच्यामधले ड्रायफ्रूट्स, चेरी किती मस्त दिसत आहेत सगळे. वाव, खूप टेस्टी असा केक आपला इथे झालेला आहे. आता तुम्हाला पण जर का ह्या केकची रेसिपी अशी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसा होतोय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि त्यासोबतच जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.